ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु बोले श्री निवृत्तिदासु अवधारी जो अकार चरण उगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मी श्री गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली. मी आज आपणासमोर उभा आहे तो कुठल्याही अधिकाराने उभा राहील, कुठल्याही संप्रदायाचा प्रमुख म्हणून, कुठल्याही एका विचार परंपरेचा एक अधिकारी अभ्यासक म्हणून, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठी साधना केलेला अशा प्रकारचा सिद्ध पुरुष म्हणून अशा कोणत्याही भूमिकेमध्ये मी नाही. मी ज्ञानदेव माऊलींच्या चरणी अंतर्यामीच्या उमळ्यानं हा शब्द मी वापरतोय. माझ्या जीवनाची दिशा पाहणारा असा मी एक साधा भक्त आहे. आणि म्हणून आपण जर माझ्याकडे काही वेगळ्या अपेक्षेनं पाहत असाल त्या अपेक्षा मनातून काढून टाका. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये हे का करतो हे मी पहिल्यांदा सांगू इच्छितो. ज्ञानेश्वरीचं वाचन काय, अमृतानुभवाचं वाचन काय, हरिपाठाचं वाचन काय, चांगदेव पासष्टीचं वाचन काय, तुकारामाच्या गाथेचं वाचन काय, एकनाथी भागवतांचं वाचन काय, रामदासाच्या दासबोधाचं वाचन काय, या सगळ्या संत परंपरेने निर्माण केलेलं हे जे आध्यात्मिक वैभव आहे त्याने माझ्या जीवनामध्ये काय मला दिलं हे मला सांगावंसं वाटतं. कारण नव्या पिढीला त्याची आवश्यकता आहे. जीवन जगत असताना येणाऱ्या संकटावरती, येणाऱ्या दुःखावरती हसत खेळत अशा प्रकारचं मात करण्याची एक आतली ताकद तुम्हाला या ग्रंथातून मिळत असते हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून ते या सुखाला मुकतात. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. जीवनाच्या या सगळ्या अडीअडचणीतून त्याचं कोणत्याही प्रकारचं दडपण मनावरती न ठेवता, कोणत्याही प्रकारचं दुःख मनामध्ये न बाळगता या सगळ्याकडे हसतमुखानं कसं पाहावं याचं दर्शन किंवा याचं शिक्षण मला या ग्रंथातून मिळालेलं आहे. दुसरं एक अत्यंत चांगलं घडलं या ग्रंथातून. एक सतत जगत असताना एक नीतीचं, सद्गुणांचं, सदाचाराचं, सद्बोधाचं, सद्विचाराचं असं एक मनावरती, ज्याला आपण असं म्हणू की कवच कुंडल हा शब्द वापरता येईल, अशी कवच कुंडल मला याच्यातून लाभली. त्यामुळे निरनिराळ्या राजकीय पदावरती, शैक्षणिक पदावरती, सामाजिक पदावरती काम करत असताना हा जो सच्चिलपणाचा धागा आहे तो कधी सुटणार नाही याची खबरदारी या ग्रंथाने घेतली, या संतांनी घेतली. आणि तिसरी गोष्ट अशी घडली की जीवन जगत असताना ते समर्थपणाने कसं जगावं, ते संपन्नतेने कसं जगावं आणि ते सुंदरतेने कसं जगावं याचं देखील दर्शन याच ग्रंथातून मी घेतलं. मी काय आज पहिल्यांदा बोलत नाही या विषयावरती. महाराष्ट्रात, गोव्यामध्ये अनेक ठिकाणी मी सारखा बोलतच असतो आणि तो बोलत असतानाचा जो आनंद आहे त्या आनंदाला कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही असा तो आनंद असतो. आजच्या ज्या जमान्यामध्ये आपण आहोत तो विज्ञानाच्या उत्कर्षाचा जमाना आहे. विज्ञानाने इतके चमत्कार आपल्या पुढे ठेवलेले आहेत आणि त्या चमत्कारातून आपल्याला काही सवयी लावलेल्या आहेत विज्ञानाने. आपल्याला चंगळवादाची, रंजनवादाची आणि त्यामुळे आपल्या स्वतःचाच विसर पडण्याची अशा प्रकारची काही एक परिस्थिती आपल्या अवतीभोवती आज निर्माण झालेली आहे. अशा या काळामध्ये या ग्रंथांना, या व्यक्तित्वांना काही अर्थ आहे का असा प्रश्न माझ्या मनाला पडतो. आणि म्हणून हा जो मी विषय निवडला तो विषय निवडण्यामध्ये काही दृष्टी आहे. शेवटी माणूस म्हटल्यानंतर माणसाची ओळख कशी करून द्यायची या 3 शब्दातून ती करून द्यायला हवी, पण माणसं ती विसरतात. सत्य, शिव आणि सुंदर. मानवी जीवनाला अर्थ देणारे, सामर्थ्य देणारे, सौंदर्य देणारे 3 घटक आहेत. आपण ज्या जगामध्ये राहतो, जो आपण म्हणून असतो, मी म्हणून असतो, तो नेमका काय आहे या सत्याचा शोध घेण्यासाठी माणसाने सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि त्यासाठी ईश्वराने काही साधनं दिलेली आहेत. त्यातलं एक चड्डीशी लक्षात येणारं बुद्धीचं साधन आहे.
तिसरं त्यालाच मदत करणारं मनाचं साधन आहे. आणि याच्याही पलीकडे जर आपण प्रयत्न केला तर अंतःप्रज्ञेचं, ज्याला इंट्युशन इंग्रजीमध्ये वापरतात शब्द, त्या इंट्युशनचं, त्या अंतःप्रज्ञेचंही साधन तुम्हाला ईश्वराने दिलेलं आहे. सत्य म्हणजे अखेरची गोष्ट, या विश्वाच्या, माझ्या सगळ्याच्या अस्तित्वाला जो मूळचा आधार आहे तो काय हे शोधणं म्हणजे सत्य शोधणं. अध्यात्म जे आहे ते या सत्याचा शोध घेत असतं. ज्ञानदेवानी आपल्या साहित्यातून या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून त्या सत्याकडे तुमचं लक्ष वेधावं म्हणून तो मी विषय घेतलेला. पण तो विषय जरी बाजूला ठेवला तरी देखील प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये ईश्वराने ही साधनं दिली आहेत की आपण खरंच वापरतो का? आजच्या काळामध्ये दुर्दैवाने असं दिसतं की माणसं बुद्धीचाही वापर करत नाहीत, मनाचाही वापर करत नाही, अंतःप्रज्ञेचाही वापर करत नाही, आणि प्रवाहपतितासारखी जगायचं म्हणून जगण्यासाठी धडपड करत असतात, खऱ्या अर्थानं जगतच नाही. म्हणून याची जाणीव देणारे ग्रंथ ज्ञानदेवांचे आणि सगळ्याच संतांचे ग्रंथ आहेत. आता विषय ज्ञानदेवांचा आहे म्हणून पुन्हा पुन्हा त्यांचा नामनिर्देश होईल, पण याचा अर्थ तुकारामाने ते सांगितलं नाही, एकनाथाने ते सांगितलं नाही, रामदासाने ते सांगितलं नाही असा कृपा करून पुढे घेऊ नये. या सत्याच्या शोधासाठी माणसाचं जगणं असलं पाहिजे हेच आपल्या सगळ्या संत परंपरेने, अध्यात्म परंपरेने सांगितलेलं आहे. ती साधनं दिलेली आहे, ती साधनं कशी वापरावी याचंही दिग्दर्शन याच ग्रंथाने आपल्याला केलेलं आहे. मन कसं वापरावं, बुद्धी कशी वापरावी, प्रज्ञा कशी वापरावी, प्रतिभा कशी वापरावी, हे सगळं वापरण्याची युक्ती सुद्धा या ग्रंथाने सांगितलेली आहे. पण आपण आपल्या एकंदर खोट्या सुखाच्या शोधामध्ये या खऱ्या सुखाकडे पाठ करून ज्या आज भरकटलेले अशा प्रकारचं जीवन जगतो आहोत, त्यामुळे हे सगळं धन असूनही आपण निर्धन झालेलो आहोत. याच्याकडे आपलं लक्ष वेधावं म्हणून हा विषय मी निवडलेला आहे. दुसरं त्याच्यामध्ये शिवतत्व आहे. आपल्या जगण्यामध्ये जगत असताना ते चांगलं असावं, ते पुण्यवान असावं, ते सच्छील असावं, ते नीतिमान असावं, ते न्यायपूर्ण असावं, ते धर्मशील असावं, अशा कल्पनाने आपण त्या जीवनाकडे बघत असतो. या कल्पना कोण देतं आपल्याला? आपण नीतिमान असलं पाहिजे, आपण पुण्यशील असलं पाहिजे, आपण धर्मशील असलं पाहिजे. या सगळ्या संकल्पना कुठून येतात? या व्यक्तित्वाच्या जगण्यातून ते आपल्याला मिळत असतात. आणि हे जे शिवत्व आहे, हे शिवत्व शेवटी तुमच्या हृदयीच्या प्रेरणेवर अवलंबून असतं, अंतरीच्या प्रेरणेवर अवलंबून असतं. त्यामुळे अंतःकरणातली भावशक्ती ही दुसरी शक्ती ईश्वराने आपल्याला दिली, की या भावशक्तीच्या बळावरती या जगातल्या चांगल्या वाईटाचा, शुभाशुभाचा, मंगलाचा, पवित्र अपवित्राचा आपल्याला निश्चितपणाने, काटेकोरपणे शोध घेता आला पाहिजे. त्याचंही दिग्दर्शन या सगळ्या संतांनी केलेलं आहे. विशेषतः ज्ञानदेवानी ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्याला तोडच नाही. मी तर असं म्हणेन की जगाच्या वाङ्मयात त्याला तोड नाही. त्याचं आपण दर्शन हळूहळू घेणारच आहोत. पुढच्या 2 व्याख्यानामध्ये आपण त्याचं दर्शन घेणारच आहोत. परंतु ही दुसरी गोष्ट झाली की शिवत्वाचा हा जो जीवनाला स्पर्श लागतो त्याशिवाय जीवनाला अर्थच नाही. एक वेळ कदाचित बुद्धी कमी पडली म्हणून सत्याचा शोध घेणं कदाचित अवघड होईल. सगळ्यांनाच तेवढी प्रज्ञा असणार नाही, सगळ्यांचीच अंतःप्रज्ञा जागी होणार नाही, सगळ्याचीच बुद्धी उत्कर्षाला जाणार नाही, आणि त्यामुळे सत्याचा शोध सगळ्यांना घेता येईलच असं नाही. परंतु शिवाचा शोध घेणं मात्र जीवनात आवश्यक आहे. नाहीतर काय घडतं याचे अनुभव आजच्या जीवनामध्ये आपण घेत आहोत. अशुभ काय हे दर क्षणाला आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला ढळढळीतपणाने बघायला मिळते. म्हणून ज्ञानदेवानी जी प्रार्थना केली आहे पसायदानामध्ये, त्या दुरिताचे तिमिर लावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जाता, अशी प्रार्थना केलेली आहे. हे जे दुरित भरलेलं आहे आपल्या जीवनामध्ये ते नष्ट झालं पाहिजे, ही ज्ञानदेवांची प्रार्थना आहे. हे दुरित काय आहे आपल्या भोवती आपण पाहतोच आहोत. मी आता चटदिशी त्याचा आढावाच घ्यायचा झाला तर महात्मा गांधींच्या सूक्ष्म दृष्टीतून त्यांनी मांडलेल्या 6 पापांचा उल्लेख करतो. एक आध्यात्मिक शक्ती असलेला, आध्यात्मिक दृष्टी असलेला, आध्यात्मिक चिंतन असलेला असा राष्ट्रपुरुष आहे. आता राजकीय याच्यामध्ये त्याचा आपण काय केलं हा भाग आपण बाजूला ठेवू, परंतु ऐतिहासिक दृष्टीने सत्य तपासताना ही गोष्ट मान्यच करावी लागते सगळ्या विचारवंतांना, आणि जगातल्या सगळ्या विचारवंतांनी ती मान्य केलेली आहे. आर्नोल्ड टॉयनबी नावाचा जो जगप्रसिद्ध इतिहासकार आहे त्याने असे उद्गार काढलेले आहेत की 20व्या शतकाने या जगाला जर कोणत्या महत्वाच्या 2 गोष्टी दिल्या असतील तर त्यातला एक ॲटम बॉम्ब
आणि दुसरी महात्मा गांधी या अर्नोल्ड टॉयम्बीने जगाच्या संस्कृतीचा आढावा घेताना काढलेले उद्गार आहेत समारोपामध्ये. महात्मा गांधी म्हणजे अर्थात त्यांचं अहिंसेचं तत्वज्ञान, त्यांचं सत्याग्रहाचं तत्वज्ञान जगातल्या संपूर्ण राज्य पद्धतीमध्ये परिवर्तन घडवणारी एक आध्यात्मिक ताकद ज्यांनी प्रकट केली असा तो संदर्भ त्यामध्ये आहे. तर त्यांनी सांगितलेल्या 50-60 वर्षापूर्वीच्या 6 गोष्टी की जी पाप समाजाने टाळली पाहिजे, तेच कदाचित ज्ञानदेवांच्या दुरितामध्ये आज आपण पाहू शकतो. दुरिता ते तिमिर जाओ, जो पापाचा अंधकार सर्वत्र पसरलेला आहे तो कसला अंधकार आहे, फार चांगल्या पद्धतीनं ही 2 माणसं मी अशी पाहिली, एक महात्मा गांधी आणि दुसरे विनोबाजी, की ज्यांना शब्दांच्या पलीकडचं दिसत होतं. मंत्रद्रष्टी ऋषी असावा तशा पद्धतीनं ते जीवनाचे सगळे अर्थ शब्दातून पाहत होते. त्यामुळे त्यांच्या शब्दांची रचना सुद्धा एखाद्या ऋषीने सूत्र लिहावं तशा पद्धतीनं होती. गांधीने सांगितलेली ही 6 पापाशी आहेत, ती सगळी लागू पडतात की तुम्हीच तपासा, मी त्याच्यावर विवरण करणार नाही. एक पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, पहिलं पाप समाजाने टाळलं पाहिजे. तत्वनिष्ठेशिवाय असलेलं राजकारण. आता याच्यावर मी भाष्य करू का? ढळढळीत उदाहरणं सर्वत्र दिसत आहेत की सत्तेसाठी, संपत्तीसाठी राजकीय स्पर्धा जी चालू आहे त्यामध्ये ही सगळी तत्वनिष्ठा, ही सगळी ध्येयनिष्ठा सगळ्यांनी गुंडाळून ठेवलेली आहे. इथे नाव घेऊन किंवा बोलण्याचा हा राजकीय व्यासपीठ नव्हे, आपण विचारासाठी म्हणून हे मांडतो आहोत. ही गोष्ट त्याचं भान ठेवा. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. जरी मी लोकसभेत गेलो तो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून गेलो, पण त्या अर्थानं मी आज या ठिकाणी बोलत नाही. मी समाजाचा एक जागरूक नागरिक या अर्थानं ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला सतत मनाला खंतावणारी गोष्ट आहे म्हणून ती सांगतोय मी. आता पहिलं त्यांनी सांगितलं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल. राजकारणामध्ये ध्येयनिष्ठा नसेल, विचारनिष्ठा नसेल, तत्वनिष्ठा नसेल तर त्या राजकारणाला काही अर्थ नाही, ते महान पातक आहे. पहिली गोष्ट सांगितली. दुसरी त्यांनी आता पातकाची गोष्ट सांगितली, वेल्थ विदाउट लेबर. कुठल्याही परिश्रमाशिवाय संपत्ती गोळा करणं. तर याच्यावरही भाष्य करायला पाहिजे काय? कदाचित तोच आजचा धर्म झालेला आहे. कुठल्याही श्रमाशिवाय अधिकाधिक संपत्ती कशी गोळा करता येईल ती गोळा करणं हा आजचा धर्म झालेला आहे. दुसरं दुरीत. तिसरं त्याहून आणखी भेदक आणि मूलगामी, प्लेजर विदाउट कॉन्शन्स. सुखोपभोग सत्सद विवेक बुद्धीशिवाय. आज आपण सगळे सुखोपभोगाच्या मागे आहोत, पण सत्सद विवेक बुद्धी मात्र आपण गहाण ठेवलेली आहे. याचा अर्थ असा की दुसरा दुःखी असताना आपण सुखाचे उपभोग घेणं हे पाप आहे, हे गांधींनी 50-60 वर्षापूर्वी सांगितलं. आज आपल्या देशातलीच नव्हे जगातली अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांना एक वेळचं सुद्धा खायला मिळत नाही. अशा दरिद्री जीवनाचा अनुभव घेणाऱ्या आजच्या या समाजामध्ये असेही लोक आहेत की ज्यांना अपचन झालं तरी त्यांचं खाणं संपत नाही. म्हणजे सुखाच्या पाठी धावण्याची प्रवृत्ती असतेच माणसामध्ये, पण किती धावायचं? ज्या सुखाच्या उपभोगातून इतर अनेक लोक दुःखी कष्टी राहणार असेल तो सुखोपभोग वर्ज्य असला पाहिजे, त्याच्यातून सुचवलेला आहे. प्लेजर विदाउट कॉन्शन्स. त्याच्यानंतर आणखी त्याने एक पातक सांगितलं, ते दुरिता ते तिमिर मधली ही सगळी अंधकारमय जी कारणं आहेत ती कारणं याच्यामध्ये येत आहेत. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी. मानवतेचा स्पर्श नसलेलं विज्ञान, मानवतेची करुणा नसलेलं विज्ञान, मानवतेच्या कल्याणाचा विषय नसलेलं विज्ञान, हेही पातकच आहे. आणि मला आता आठवलं की गेल्याच महिन्यात किंवा त्याच्या गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये एका नोबेल प्राइज मिळालेल्या लोनिंगचं ज्याला नोबेल प्राइज मिळालं त्या तत्वज्ञाने काढलेले, त्या शास्त्रज्ञाने काढलेले उद्गार आहेत. तो म्हणतो आज जगामध्ये विज्ञानाचा प्रगतीचा जो उत्कर्ष दिसतोय त्याने उरुळून जाण्यासारखी परिस्थिती नाही. याचं कारण जो नैतिकतेचा अधःपात आजच्या जगामध्ये होत चाललेला आहे ती चिंतनाची बाब आहे, ती चिंतेची बाब आहे. त्या नोबेल प्राइज मिळवलेल्या वैज्ञानिकाचे उद्गार आहेत, राजकारण्याचे किंवा कुठल्याही विचारवंताचे नाही. त्याला हे जाणवलं की आम्ही विज्ञानाची एवढी प्रगती करतो आहोत पण समाजातल्या नैतिकतेचा अधःपात होतोय, ते थांबवण्याचं सामर्थ्य काही आमच्या विज्ञानामध्ये नाही. आणि त्याला जोडून आणखी एक त्याने असा विचार मांडला की आमचं विज्ञान शेवटी कुणासाठी? ते सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, त्याच्या दुःख हरणासाठी, त्याच्या भल्यासाठी जर नसेल तर ते विज्ञानच नको, अशी भूमिका त्याने घेतलेली आहे, मांडलेली आहे.
एका शास्त्रज्ञाने काढलेले उद्गार आहेत. ही आजची परिस्थिती. तर ते जे सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी, आणखी एक राहिलं अत्यंत महत्वाचं, की ज्याचाही पुन्हा बोलबाला आणि सगळी चित्रवित्र आज आपल्याला सरळ दिसत आहेत. कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी. व्यापार, उद्योग, व्यवसाय हे सगळे नैतिकतेशिवाय असणं हेही पातकच आहे. आता बघा आजचे सगळे व्यापार उद्योग काय काय चाललंय, त्याच्यात आणि काय भलं बुरं शोधण्यासारखे काही परिस्थिती आहे का आज? सगळे घोटाळे. जिथे लोकांनी आपले पैसे विश्वासाने ठेवावेत त्या बँकामध्ये जास्तीत जास्त घोटाळे बघा. आणि ते किती सतत चालत राहिलेले. कोणालाही कशाची दहशत नाही, कोणालाही कशाचं भय नाही. हर्षद मेहता झाला की केतन पारीख जन्माला येतो, केतन पारीख जन्माला आला की आणखी नाहीतरी कोणतरी जन्माला येतो. सारखे जन्माला येतच आहेत, ते काही थांबतच नाही. ही जी कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी. आणि मग आणखी महत्वाचा माझा जवळचा विषय, की गेली 30-40 वर्ष एका कॉलेजचा प्रिन्सिपॉल म्हणून मी काम केलं, तिथे घेतलेला अनुभव आहे. ते एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर. चारित्र्याशिवाय दिलं गेलेलं शिक्षण. चारित्र्य म्हणजे केवळ नीतिमत्ता नव्हे, चारित्र्यामध्ये संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या क्रिएटिव्ह, ज्याला सर्जनशील अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचं काम म्हणतात, ते विकासाचं काम आजच्या शिक्षणाकडून होत नाही. त्या अर्थाने चारित्र्य आजच्या शिक्षणात घडतच नाही. एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर हे आणखी पाहतात. आता राहिला एक अत्यंत जवळचा, जिव्हाळ्याचा असा विषय, रिलिजन विदाऊट सॅक्रिफाईस. ज्या धर्मामध्ये त्याग नाही, ज्या धर्मामध्ये दुसऱ्यासाठी काही करण्याची अशा प्रकारची वृत्ती नाही, असा केवळ अप्पलपोटेपणावरती आधारलेला धर्म हे पातकच आहे, अशी धर्माविषयीची सुद्धा कल्पना महात्मा गांधींनी 50-60 वर्षापुढे आपली ठेवली. या सगळ्यांचं अत्यंत विदारक दृश्य आज आपण सर्वत्र पाहतो आहोत. आजच्या सामाजिक परिस्थितीचं तुम्ही विश्लेषण करा. कदाचित आता ती वाढवावी लागतील, पातकांची आणखी भर घालावी लागेल. मग कला, त्याशिवाय कला, म्हणजे आनंदाशिवाय कला, असे आणखी जोडून काही घेता येईल. म्हणजे त्याला आता अंत राहिलेला नाही. अशा पद्धतीने जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये जवळजवळ जी एक अधपतनाची गंगा सुरू झालेली आहे. गंगा शब्द वापरणं बरोबर नाही अधपतनाला, त्या गंगेचा अपमान आहे. त्याची अशी ढळढळीत उदाहरणं आज आपल्याला दिसत असताना, ज्या वेळेला ज्ञानदेव 12व्या-13व्या शतकामध्ये असं सांगतात, दुरिताचे तिमिर जावो, आणि त्याचा एकच उतारा सांगतात, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. बघा किती सूक्ष्म दृष्टीचं अवलोकन आहे. याच्यावरचा उतारा आहे, पण काय एकच उतारा आहे, सृष्टीवरती स्वधर्म सूर्याचा उदय झाला पाहिजे. स्वधर्म या शब्दाचा अगदी साधा अर्थ आहे, मला प्राप्त झालेला धर्म मी प्रामाणिकपणाने पाळला. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्वावरती स्वधर्म सूर्याची पहाड झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने समाजातल्या त्याला प्राप्त झालेलं कर्तव्य मनापासून, उत्साहाने, प्रसन्नतेनं जर पार पाडलं तर ही दुरितं कधीच नाहीशी होतील, हा त्याच्यावर उतारा सांगितलेला आहे. ज्ञानदेवांच्या प्रत्येक विचारामध्ये काहीतरी सूक्ष्मता असते. म्हणून मी आता त्या सगळ्या विस्तारामध्ये न जाता माझा जो विषय आहे त्या विषयाकडे वळतो. सत्यशोधाचे काय मार्ग आहेत? सत्यशोधाचा एक मार्ग विज्ञानाचा आहे. विज्ञान काय करतं? सत्यच शोधतं की किंवा या सगळ्या सृष्टीच्या मुळाशी काय आहे. आणि आज तर या सगळ्या सृष्टीच्या पदार्थ मात्राच्या मुळाशी शोधणारं जे पदार्थ विज्ञान आहे त्याने तर एवढी प्रचंड क्रांती घडवलेली आहे की ज्यांना याचा परिचय असेल त्यांच्या लक्षात येईल की पदार्थाच्या मूलभूत अशा रचनेमध्ये जे आण्विक स्वरूप आहे, ॲटमिक असं स्वरूप आहे, त्या स्वरूपासंबंधीच्या लागलेल्या शोधामुळे आज केवळ आपलं जीवनच संपन्न झालेलं नाही. आज ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा वापर होत नाही असा कुठलाही उद्योगधंदा राहिलेला नाही, अशी कुठली यंत्रणा राहिलेली नाही. इलेक्ट्रॉनच्या एका शोधामुळे संबंध आजच्या 20व्या शतकातल्या जीवनावरती एवढा परिणाम घडलेला आहे
पण तो घडत असताना त्याचबरोबर दुसरी एक घटना घडलेली बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाही. तंत्रज्ञानाच्या त्या झगझगीत प्रकाशापुढे त्याच्या मागे दडलेलं सत्य बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येते. ते काय सत्य आहे? ते सत्य या पुस्तकामध्ये या शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे. टाओ ऑफ फिजिक्स नावाचं हे पुस्तक आहे. टाओ ऑफ फिजिक्स म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा फिजिक्सचा मार्ग. आपल्याला ज्ञानमार्ग माहित आहे, भक्ती मार्ग माहित आहे, कर्ममार्ग माहित आहे, योग मार्ग माहित आहे. हा नवा मार्ग या शास्त्रज्ञाने सुचवलेला आहे, टाओ ऑफ फिजिक्स. फिजिक्सच्या मार्गाने आता अंतिम तत्वाकडे जाता येतं, साक्षात्काराकडे जाता येतं असं सुचवलेलं आहे. त्याचा अर्थ काय? याचा अर्थ या आण्विक, ॲटमिक, सब ॲटमिक पातळीवरती आज जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाने विज्ञानाचीच दुनिया उलटापालट करून टाकलेली आहे. आपल्याला तेवढा वेळ नाही त्याचा नीट सगळा संपूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी. पण अणुच्या रचनेचा अभ्यास करताना आता अनेक वैज्ञानिक चक्रावून गेलेले आहेत. त्यांना आपली परिभाषा बदलावी लागते, त्यांना सगळ्या जुन्या संकल्पना सोडाव्या लागतात. द्रव्य पदार्थ ज्याला म्हणतात त्या पदार्थाची व्याख्याच बदलावी लागते. एवढा प्रचंड परिणाम या अणुशास्त्राने आजच्या वैज्ञानिकापुढे निर्माण केलेला आहे. आणि या टाओ ऑफ फिजिक्सचा लेख जो फ्रिट्ज ऑफ काप्रा म्हणून आहे, त्याने अभ्यास केल्यानंतर त्याने असे उद्गार काढलेले आहेत याच्यामध्ये की आता यापुढे फिजिक्सला भारतीय, जपानमधल्या, चायनामधल्या जुन्या काळच्या आध्यात्मिक परंपरेचा शोध घेतच पुढे गेला पाहिजे. माझे उद्गार नव्हे. किंबहुना ज्ञानदेवांचा मी जो उल्लेख करतो ते एवढ्यासाठी करतो की ज्ञानदेवांच्या एकंदर तत्वज्ञानामध्ये आणि जीवन दर्शनामध्ये, तत्वदर्शनामध्ये काही संकल्पना अशा आहेत की त्या विज्ञानालाही थक्क करतील. त्या मी नंतर जेवढ्या सांगता येतील तेवढा सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तो वेळ पुरणार नाही मला, याची मला जाणीव आहे. परंतु हा जो लेखक आहे फ्रिट्ज ऑफ काप्रा, याने विज्ञानाचं विश्लेषण केलेलं आहे. आणि विज्ञानाचं ग्रीक काळापासून चालत आलेला जो दृष्टिकोन आहे तो स्पष्ट करत करत आता आण्विक पातळीवरती होत असलेल्या घटनांचा आढावा घेऊन असं स्वच्छपणाने सांगितलेलं आहे की भारतीय अध्यात्माकडे पुन्हा एकदा सर्वच जगाला वळावं लागणार आहे. आणि जगाचा जो अर्थ आतापर्यंत आपण लावला त्याहून भिन्न अशा प्रकारचा जगाचा अर्थ आपल्याला लावावा लागणार आहे. तो ज्ञानदेवांनी 13व्या शतकातच लावलेला आहे. ही आश्चर्याची गोष्ट आहे. तो काय तो आपण बघणार आहोत. मी मगाशी प्रार्थना केली, नमन केलं, ज्ञानदेवांच्या शब्दात केलं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आणखी नमन काही करता येतं तुम्हाला वाटत नाही. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ही पहिली ओवी आहे ज्ञानेश्वरीची. आणि या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानेश्वराचं संपूर्ण तत्वज्ञान स्पष्टपणाने प्रगट झालेलं आहे. कोणाला वंदन केलेलं आहे? या आत्मरूपाला वंदन केलेलं आहे. संबंध भारतीय संस्कृती ही आत्म्याचा विचार करणारी संस्कृती आहे. आता अलीकडच्या काळामध्ये अनेक विचारवंत, अनेक पुरोगामी, अनेक लोक या आत्म्याची थट्टा वगैरे करतात. अशा या काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा आत्म्याचं चिंतन करावं असा तो विषय आहे. आणि त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरांकडेच वळलं पाहिजे. कारण इतक्या सूक्ष्म दृष्टीनं आत्म्याचं दर्शन आणि आत्म्याचं वर्णन दोन्ही, दर्शन तर अवघडच आहे, पण दर्शन घेतल्यानंतर त्याचं वर्णनही तितक्याच प्रभावीमध्ये शब्दामध्ये करणारा हा असा तत्वज्ञ कवी आहे. तो संत आहेत, जगावरती ज्याची माया पसरलेली आहे असा तो संत आहेच. परंतु या संतामध्येच एक तत्वज्ञ कवी दडलेला आहे. आणि म्हणून त्या तत्वज्ञाला त्या सत्याचं दर्शन घडत आहे. त्या आत्मतत्वाला त्यांनी पहिल्यांदा वंदन केलेलं आहे. त्या आत्मतत्व काय हे त्यांच्या 2 ग्रंथातून दिसून येते. एक चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वर. त्याचं जेवढं थोडं ओझरतं दर्शन घेता येते ते आपण घ्यायचं आहे. परंतु मग तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्ञानदेवांनी वंदन आत्मरूपाला केलं आणि मागणं विश्वात्मक देवाकडे मागणं. हा कधी प्रश्न पडला का आपल्याला? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दान. अरे वंदन आत्मदेवाला, आत्मरूपाला आणि मागणं विश्वात्मक देवाला. आणि इथे ज्ञानदेवांचं तत्वज्ञान आपण थोडा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेच आत्मरूप आता विश्वात्मक झालेलं आहे. ही ज्ञानदेवांच्या विश्वनिर्मितीची तात्विक संकल्पना आहे. आता आपण सत्याकडे प्रवास सुरू केला. या विश्वाची निर्मिती, या विश्वाचं स्वरूप
तुम्ही आम्ही माणसं, सगळी वनस्पती, सगळे जीव मात्र, यांचं स्वरूप काय आहे, ही कुठून आली, कशी आली? तिथे आत्मरूपातून आली. कारण आत्मरूपानंच घेतलेले हे आकार आहेत. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत अमृतानुभवामध्ये 2 शब्द येतात, अत्यंत महत्वाचे येतात, वस्तू आणि आकार. जरा सूक्ष्म विचार आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्याला ब्रह्म म्हणतो, ज्याला आत्मतत्व म्हणतो, ज्याला चैतन्य तत्व म्हणतो, ज्याला सत्तत्व म्हणतो, अशी अनेक शब्द आपण त्या अंतिम तत्वाला लावतो. मग कुणी परमेश्वर म्हणेल, परमात्मा म्हणेल, तो भाग आला इथं. पण सर्वसाधारणपणे चैतन्य, ब्रह्म, सत असं त्याला म्हणून जे आपण शब्द वापरतो त्याला ज्ञानदेव वस्तू असा शब्द वापरतात. इथे ज्ञानदेवांची सूक्ष्म दृष्टी प्रकट होते. वस्तू हा शब्द असा आहे की त्या वस्तूमध्ये सगळ्याचाच समावेश होतो. ही गंमत आहे त्याची. ब्रह्म म्हटलं की त्याच्यामध्ये मायेचा समावेश होत नाही, संसाराचा समावेश होत नाही, यत्किंचित आपल्या जीवनातल्या सुखदुःखांचा वगैरे गोष्टींचा त्यात समावेश होत नाही, ते सगळ्याच्या वर राहतात. चैतन्य म्हटलं तरी त्याच्यातून जड पदार्थ वगळला जातो, हे लक्षात येईल तुमच्या. पण ज्ञानदेवानी वस्तुतत्व असा शब्द वापरल्याबरोबर वस्तू म्हणजे सगळंच काय, सगळ्या गोष्टीलाच आपण वस्तू म्हणतो. ज्याच्यामध्ये कोणताही विशेष नाही असा निर्विशेष. बघा त्याच्यामध्ये वस्तू, याच्यामध्ये काही विशेष आहे का? काहीच नाही, पण तरी देखील त्यात सगळं येतं. आत्मतत्वामध्ये त्या विश्वात्मक रूपामध्ये सगळं येतं हे सांगण्यासाठी ज्ञानदेवानी वस्तुतत्व शब्द वापरलेला आहे. तत्वज्ञाला एक स्वतःची अशा प्रकारची प्रतिभा असावी लागते, प्रज्ञा असावी लागते, त्याचं दिग्दर्शन त्यांच्या शब्द योजनेपासूनच सुरू होतं. वस्तू असा शब्द वापरला आणि मग सगळ्या आपल्या संकल्पनेला तो वस्तूचा आधार दिला. जग असती वस्तू प्रभा. जग ही त्या वस्तुतत्वाची प्रभा आहे. आता ते वस्तुतत्व म्हणजे काय असा प्रश्न तुम्ही मला विचारा. त्याचं उत्तर केवळ विद्वत्तेने देता येत नाही, केवळ शाब्दिक ज्ञानाने देता येत नाही, याचं भान ठेवून मी या विषयावरती बोलतो. तो अधिकार मलाही नाही, कारण साक्षात्कारामध्ये ज्या गोष्टीचं दर्शन घडलं पाहिजे ते घडल्याशिवाय याच्यावरती दुसरा कोणी बोलू शकेल असं मला स्वतःला वाटत. फक्त ज्ञानदेवानेच तो साक्षात्कार अनुभवलेला असल्यामुळे त्यांनी ते मानलेलं आहे, त्यांना तो अधिकार आहे. किंवा त्यांनी हे जे वस्तुतत्व, जग असं की वस्तुप्रभा, वस्तुसीच पावे शोभा आणि जात असे लाभा, वस्तुसीच एक साधी ओवी आहे. ते वस्तुतत्व म्हणजे आता मग तुम्हाला माहित असलेलं तेच चैतन्य तत्व, तेच परमेश्वरी तत्व, तेच परमात्म तत्व, तेच सत्तत्व, काही म्हणा. आता तुम्हाला समजलेला शब्द वापरला म्हणजे तुम्हाला चढीची कळ. या वस्तुतत्वातूनच सगळं निर्माण झालेलं आहे आणि ते वस्तुतत्व ज्ञानतत्व आहे. आपण ज्ञानदेवांची आरती ऐकली असेल. मला लहानपणापासून तो प्रश्न पडायचा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा, अशी ती सुंदर आरती आहे. रामा जनार्दन नावाच्या एका संताने लिहिलेली आहे. त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे त्याच्यात. जगाकडे बघण्याचा ज्ञानदेवांचा दृष्टिकोन त्या वाक्यात स्पष्ट झालेला आहे. लोपले ज्ञान जगी हित नेणं ती कोणी अवतार पांडुरंग, ज्ञानदेवाचं वर्णन केलंय. प्रगट गुह्य बोले, आतापर्यंत जे गुपित होतं, कोणाला दिसलंच नव्हतं, कळलंच नव्हतं, अगदी शंकराचार्यांना सुद्धा हे सांगता आलेलं नव्हतं. थोडं मी माझी भर घालतो. ते प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, अशी एक ओळ आहे. विश्व ब्रह्मच करून टाकले. ब्रह्मापासून विश्व भिन्न आहे अशा प्रकारचा विचार चालत आलेला आहे त्याच्यापूर्वी. आता ज्ञानदेवानी तो विचार बदलून टाकला आणि ब्रह्म आणि विश्व भिन्न नाहीत. या ब्रह्मातूनच हे विश्व प्रगटलेलं आहे. या ब्रह्माचंच दर्शन या विश्वामध्ये आहे. त्यामुळे ब्रह्म जितकं खरं आहे तितकंच हे विश्व पण खरंच आहे. विश्व ही माया आहे, विश्व हे खोटं आहे, असा जो परंपरागत चालत आलेला मायावाद आहे, त्याला ज्ञानदेवांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये एक वेगळंच अशा प्रकारचं वळण दिलेलं आहे, वेगळं त्याचं दर्शन घडवलेलं आहे. म्हणून त्याला आपल्या अभ्यासकांनी चिद्विलास असा शब्द वापरलेला आहे. हा सगळा चैतन्याचा विलास आहे, त्याचं स्पष्ट कळतं. हा सगळा विश्वाचा पसारा हा चैतन्याचा विलास आहे. हे चैतन्य म्हणजे काय? ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाप्रमाणे हे चैतन्य म्हणजे जे मूलतत्व आहे ते ज्ञानमय आहे, ते ज्ञानाने खचून भरलेलं आहे.
आता लक्षात या, एक गोष्ट लक्षात घ्यायची की आम्ही आपले वक्तृत्व करताना जरा जोर येण्यासाठी किती हावभाव करून बोललो ना तरी त्याचा अर्थ मनात शिरणं समजणं कठीण असतं, एवढी गोष्ट लक्षात घ्या. हे भान ठेवूनच मी बोलतोय. पण ज्ञानाने खचून भरला आहे ते त्यांना कळलेलं आहे. मला फक्त शब्द कळला, कदाचित डिक्शनरीतून अर्थ कळला, याच्या पलीकडे काही कळलेलं नाही. पण आतून कुठेतरी तिथपर्यंत जाण्याची प्रेरणा झाली की ज्ञानदेवांना काहीतरी वेगळं भावलेलं आहे. ते काय भावलं आहे ते मला नाही आज भावत, पण त्यांना ते कळलेलं आहे. आणि एवढ्या प्रतिभावंताला, एवढ्या ज्ञानवंताला ते कळलेलं असेल तर मी कितीही बुद्धिवादी झालो, हे सब झूट आहे असं म्हणण्याचा धारिष्टेपणा किंवा असा उद्धटपणा मी करणार नाही. या ज्ञानवंताला, या प्रतिभावंताला हे दिसलं, त्याने ते मला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, तर त्याचं मनन चिंतन करण्याची एक नम्रता माझ्यापाशी असली पाहिजे. त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहावं. अहो, हे सिद्ध करून दाखवावं, ते ज्ञानाने खचून भरलं आहे, ते आम्हाला आणा, ते आत्मतत्व, ते ब्रह्मतत्व आणि ते हे ब्रह्मतत्व बरं काय असं खचून भरलंय असं दाखवा, असं काही बुद्धिवादी विचारत असताना आम्ही कसं काय उत्तर देणार? ज्ञानदेवानेच त्याला उत्तर दिलेलं आहे की त्याचं अस्तित्व हे आहेच, ते आणि सिद्ध करण्याची गरजच नाही. ज्ञानदेवांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जी गोष्ट युक्तिवादाने सांगता येत नाही, हे सौंदर्यामध्ये येणारच आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात हे बोलत असताना मधले जे दोन प्रकार आहेत, शिवत्वाचे आणि सौंदर्याचे, ते त्याच्यातच लपटून येतात, ते तुमच्या लक्षात येईल. ते एकापासून असे भिन्न करता येत नाहीत, वेगळे काढता येत नाही. आमच्या सोयीसाठी म्हणून आम्ही म्हटलं आज सत्य, उद्या शिव, परवा सौंदर्य, तसं ते वेगवेगळं नाही करता येत. म्हणजे जग असं की वस्तुप्रभा ही संकल्पनाच सुंदर आहे, तुमच्या लक्षात येईल. जग हा त्या वस्तुतत्वाचा प्रकाश आहे. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ते खोटं आहे, ती माया आहे, त्यात आता रस घेऊ नका. अर्थम अनर्थम भावय नित्यम, अर्थ आणि अनर्थच समजा, संपत्ती म्हणजे विपत्तीच समजा, असा जो कंठशोध सतत चालत आलेला होता या निराशावादातून, तो ज्ञानदेवांनी पालटून टाकलेला. अरे या जगाकडे ही कुठली तुमची दृष्टी? अरे जग इतक्या सुंदर रीतीनं त्या ईश्वराने नटवलेलं आहे, त्या नटवलेल्या त्या विश्वाचं सौंदर्य पहिल्यांदा अवलोकन करायला शिका. आणि म्हणून जग असं की वस्तुप्रभा वस्तुसीच पावे शोभा, आणि जात असे लाभा वस्तुसीच. आणि कोणाची शोभा वाढते आहे? त्या आत्मतत्वाची, त्या चैतन्य तत्वाची, त्या ब्रह्मतत्वाची शोभा तो वाढवून घेतोय. स्वतःची शोभा वाढवण्यासाठी त्याने विश्व निर्माण केलेलं आहे. आता अर्थ काय? माणसं काय, प्राणी काय, वनस्पती काय, जलधारा काय, मेघांबर काय, सगळं काय, जगामध्ये जे काही निर्माण झालं ते ईश्वरानं स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी निर्माण केलेलं आहे. अरे जग जर असं सुंदर असेल तर आपण कशासाठी रडत बसायचं? म्हणून त्यांनी एक सुंदर अशा उपमानातून, सुंदर अशा प्रतिमातून हे सगळं प्रगट करण्याचा प्रयत्न केला. पाणी कल्लोळाचे निमिषे, एक उदाहरण दिलं पाण्याचं. पाणी कल्लोळाची निमिषे. पाणी काय करतं? वाऱ्याची लाट आली की त्याच्यावरती तरंग उसळतात. मनासमोर एक चित्र उभं करा. पाणी कल्लोळाचे निमिषे. कल्लोळाचं निमित्त करून पाणी स्वतःलाच नटवतं. पाणी कल्लोळाचे निमिषे आपण पे वेल्हावे जैसे, ज्ञानदेवांचे शब्द आहेत. अरे स्वतःलाच नटवतं पाणी. काय सुंदर कल्पना आहे बघा. पाणी आपल्या लहरींनी स्वतःचं सौंदर्य वाढवतं, तसं या सगळ्या निर्मितीने त्या परमात्म्याने स्वतःचं सौंदर्य वाढवलेलं आहे. बघा, जगाच्या एकंदर दर्शनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. हे सत्तत्व त्याला कसं पाहिलं ते आपण नंतर बघू, पण त्यांना दिसतंय ते असं दिसतंय. पाणी कल्लोळाचे निमिषे आपण पे वेल्हावे जैसे, वस्तू वस्तूवरी खेळोय तैसे सुखेला आहे. तशी वस्तू म्हणजे तसं ते आत्मतत्व, तसं ते चैतन्य तत्व, तसं ते ब्रह्मतत्व या विश्वरूपानं प्रगट होताना जणू काय स्वतःवरती या लहरींचा, तरंगांचा सुंदर अशा प्रकारचा साथ सजावतो. थांबत नाही तिथे. ऐक्याचे मुदल न ढळे. ज्ञानदेव कुठल्या जीवनवी क्षेत्रातली उपमा घेतील काही सांगता येत नाही. सर्वगामी अशा प्रकारची प्रतिभा आहे. आता इथलं उदाहरण काय? ऐक्याचे मुदल. तर मुद्दल म्हणजे काय? हा बँकेतला व्यवहार आहे. ऐक्याचे मुद्दल न ढळे. या जगाची जी एकात्मता आहे, त्या ब्रह्मतत्वाची जी एकात्मता आहे, तिला ढळ न लावता, असा त्याचा अर्थ आहे. तो पाण्याच्या एकात्मतेला ढळ न लावता ऐक्याचे मुद्दल न ढळे.
अगदी बँक मधलीच आहे बरं का. पैसे ठेवल्यानंतर त्याच्यावर व्याज मिळतं, हीच संकल्पना आहे बरं का. मुद्दल ठेवलं की त्याच्यावर व्याज मिळतं. तसं जलाच्या त्या ऐक्याला भंग न येता, म्हणजे ऐक्याचं मुद्दल न ढळता, मुद्दलाला हात कोणी लावत नाही, हल्ली लावतात, ते सोडून देऊ, पण त्या जलाच्या ऐक्याला बाधा देऊ न देता ऐक्याचे मुद्दल न ढळे, वरी साजिरेपणाचा लाभू मिळे. हा लाभ, हा इंटरेस्ट, वर सौंदर्याचा लाभ मिळतो, इंटरेस्ट मिळतो सौंदर्याचा. मग स्वतरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी, असा जर लाभ मिळत असेल, सौंदर्याचा जर लाभ मिळत असेल, तर पाण्याने स्वतःवरती तरंगाची फुलं का माळून घेऊ नयेत. काय सुरेख कल्पना आहे बरं. पाणी स्वतःचं ऐक्य भंगू न देता स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी लहरींचा अशा पद्धतीनं साथ चढवून घेतात. तसं या विश्वाच्या रूपानं त्या आत्मतत्वानं स्वतःवरती साथ चढवलेला आहे. ऐक्याचे मुदलन न ढळे, वरी साजिरेपणाचा लाभू, अगदी इंटरेस्ट तोच अर्थ आहे त्याचा. वरी साजिरेपणाचा लाभू मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे, मुकुळे म्हणजे कमळ पुष्प, तरंगाची कमळ पुष्प, तुरंबुका पाणी, पाण्याने का स्वतःवरती मळवून घेऊ नये. तसं या विश्वाच्या निर्मितीमध्ये त्या आत्मतत्वाला प्रचंड अशा प्रकारचा आनंद झालेला आहे. ही विश्वनिर्मितीची संकल्पना ज्ञानदेवांनी कशा पद्धतीने मांडलेली आहे, जे ज्ञानतत्व आहे. आता व्यवहाराकडे येऊया. हे थोडं जरा आकाशात तरंगल्यासारखं वाटतं, नाही म्हटलं तरी ते आकलनाच्या पलीकडचं असतं. मग ज्ञानदेव ज्या वेळेला असं हे ज्ञानतत्व, हे सगळ्या ज्ञानाचं स्फुल्लिंग, हे सगळे ज्ञानाचे विलास असं म्हणतात, त्यावेळेला एक प्रश्न स्वतःला विचारा, या जगातला सगळा व्यवहार कशात चालतो? आपलं जगणं नेमकं काय आहे? आणि मग तुमच्या लक्षात येईल आपलं सगळं जगणं ज्ञानात्मकच असतं. तुमचं हाताचं ऐकणं, माझं बोलणं, आपलं राहणं, वागणं, जाणं, येणं, हे सगळं आपल्या जाणीवेच्याच विविध आकारातून घडत असतं की नाही तुम्ही मला सांगा. मग कोणी उभं राहून सांगावं नाही, हे आमच्या जाणीवेत नसतं, या बाहेर आम्ही जगत असतो. सगळा जगातला व्यवहार हा ज्ञानात्मकच आहे. आणि हा सगळा जगाचा व्यवहार ज्ञानात्मक असल्यामुळेच त्याचं मूळ ज्ञानच असलं पाहिजे, असा साक्षात्काराचा प्रत्यय ज्ञानदेवाने घेतलेला आहे. या सगळ्याचं मूळ ज्ञानच आहे. हे कशातून निर्माण झालंय? ज्ञानातूनच निर्माण झालं. म्हणून अज्ञानातून हे निर्माण झालं, असं जी शंकराचार्याची मायावादी संकल्पना आहे की ब्रह्माचं अज्ञान, ब्रह्मासंबंधीची अविद्या, याच्यातून या विश्वाचा भास होतो. विश्व नाहीच हो. ब्रह्माचं तुम्हाला ज्ञान नाही आणि म्हणून त्या अज्ञानाचा लेप तुमच्या मनावरती असतो, म्हणून हे विश्व तुम्हाला दिसायला लागतं, अशी नकारात्मक भूमिका शंकराचार्यांच्या मायावादामध्ये आहे. नेमकी त्याच्या उलट भूमिका ज्ञानदेवाने इथे घेतलेली आहे. अहो, एवढे या ज्ञानाते अज्ञान म्हणणे केवते. ज्ञानदेवाने अमृतानुभवामध्ये प्रश्न विचारलाय, अरे केवढा ज्ञानाचा प्रपंच या जगामध्ये उभा राहिलाय की नाही बघा. अहो, सगळं शरीर बघा, आपलं शरीरातली सगळी रचना ज्ञानाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा नमुना आहे. कोणी निर्माण केलं? शरीरातली रक्तविसरणाची, श्वासोच्छ्वासाची, सगळ्या पेशींची, सर्व प्रकारची रचना जर तुम्ही पाहिली, थक्क करून टाकणारी आहे. कोणी केली? ती कोणी केली सोडून देऊ, ती आपल्या याच्यामध्ये ती परमात्म्याने केली, ती आत्म्याने केली, ती चैतन्य तत्वाने केली. त्याला मग परा प्रकृती असा शब्द वापरलेला आहे आपल्या तत्वज्ञानामध्ये. परा आणि अपरा असे दोन प्रकृतीचे भाग आहेत. अपरा म्हणजे कनिष्ठ दर्जाची, जी पंचमहाभूतातून, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत बोलायचं तर केमिस्ट्रीमधून जी आपली शरीर रचना, विश्वाची सगळी रचना तयार होते, ती अपरा सृष्टी. अगदी आजच्या विज्ञानाच्या भाषेत बोलता येतं बरं का, अध्यात्म नाही असं नाही. तो अपरा जी प्रकृती आहे त्याच्यातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या केमिस्ट्रीज मधल्या वेगळे नावं असलेल्या तत्वातूनच सगळं विश्व, माझं शरीर निर्माण झालेलं आहे. पण या जडतत्वातून निर्माण झालेल्या या सगळ्या रचनेमध्ये प्राणतत्व कुठून येतं? त्याचं उत्तर अजून विज्ञानाने सुद्धा दिलेलं नाही. आणि विज्ञान आता विचार करायला लागलाय बरं का, की यामधलं जे प्राणतत्व आहे ते कुठून येतं. आणि म्हणून विज्ञानाला आज प्रश्न असा पडलेला आहे की, आणि विज्ञान तिथे येत आहे हळूहळू. कुठे येत आहे? की या जगाच्या सगळ्या नियमामध्ये शेवटी कुठेतरी एकता असली पाहिजे. आणि याचा सगळ्यात मोठा आजच्या काळातला आधार म्हणजे आईन्स्टाईन आहे. हे सांगितलं तर धक्का बसू देऊ नका. आईन्स्टाईनच्या आयुष्यातलं हे स्वप्न अपुरं राहिलं. जगामधले जे जे या निसर्गाचं चलन करणारे नियम आहेत, ते सगळे नियम भारतीय तत्वज्ञानानुसार कुठेतरी
एकत्र पोचत असलेच पाहिजे असा विचार करून त्याने ग्रँड युनिफिकेशन थिअरी नावाचा विचार सुरू केलेला होता. हा विज्ञानातला विचार आहे. ग्रँड युनिफिकेशन थिअरी ऑफ नॅचरल लॉज. निसर्गातले जेवढे नियम आहेत ते महत्वाचे 4 नियम आहेत, मला माहीत असते. एक गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की ज्याच्यावरती कुशाग्र बुद्धीनं न्यूटनने पहिल्यांदा सिद्धांत मांडले आणि ते कधीही खोटे ठरलेले नाहीत. आईन्स्टाईनने नंतर ते खोटे ठरवले. हा गुरुत्वाकर्षणाचा नियम, त्याच्यावरती सृष्टीतल्या सगळ्या तुमच्या आमच्या सकट या सगळ्या ग्रहमाले सकट सगळ्यांच्या भ्रमणाचा प्रपंच उभा राहिलेला आहे. हा पहिला नियम गुरुत्वाकर्षणाचा. दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक, विद्युत चुंबकीय लहरी या सगळ्या विश्वामध्ये पसरलेल्या आहेत, त्यांचे नियम ठरलेले आहेत. शरीरामध्ये सुद्धा विद्युत चुंबकीय लहरी सतत खेळत असतात. हे आता स्कॅनिंग वगैरे प्रकार बघितल्यानंतर लोकांना कळायला लागले की ब्रेनचं स्कॅनिंग म्हणजे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्कॅनिंग, त्याचं दर्शन आहे, ते दर्शन घेतलं जातं. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक याच्या संबंधीचे नियम आहेत. आणि जे ॲटॉमिक अणुच्या पातळीवरती आज संशोधन सुरू झालेले आहे तिथे देखील 2 प्रकारचे नियम आहेत. ते काय आहेत त्याच्यात शिरूया नको, माहितीसाठी सांगतो. एक तीव्र आण्विकी अशा प्रकारचे नियम आहेत, इंटेन्स अशा प्रकारचे काही नियम आहेत आणि काही मंद स्वरूपाचे अशा प्रकारचे नियम आहेत. हे 4 जे नियम आहेत ते कुठेतरी एकाच याच्यामध्ये परिणत होत असले पाहिजे या दृष्टीनं अलीकडच्या काळामध्ये लाप्लास हा आईन्स्टाईन नंतरचा तत्वज्ञ किंवा शास्त्रज्ञ विचार करतो आहे आणि त्याच्या संबंधी विचार सुरू झालेला आहे. आपल्याला आश्चर्याचं वाटणार की विज्ञान या दिशेनं आता सरकायला लागलेलं आहे. ॲरिझोना नावाचं जे विद्यापीठ आहे अमेरिकेमध्ये तिथे आता स्टडी ऑफ सेंटर ऑफ कॉन्शियसनेस नावाची संस्था स्थापन झालेली आहे. स्टडी ऑफ सेंटर ऑफ कॉन्शियसनेस, जाणीवेचं केंद्र, ज्याला काही लोक आत्मा म्हणतात, हे जाणीवेचं केंद्र. ज्ञानदेव सुद्धा जाणीवेच्या केंद्रालाच आत्मा म्हणतात आणि सगळ्या जगाचा व्यवहार या जाणीवेचाच चाललेला असतो. ती जी मूळ जाणीव आहे ती या विश्वाचं निमित्त कारण आहे. जरा गहन होतं याची मला कल्पना आहे, कारण थोडा डोक्याला ताप देणाराच विषय आहे. पण ज्ञानदेवांचं जर सत्य स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर हा थोडा ताप सहन केला पाहिजे. आणि माझी खात्री आहे थोडा उशीर झालेला असला तरी आपण तो सहन करा. तर हे जे 4 नियम आहेत ते 4 नियम कुठेतरी एकच झाले पाहिजेत. आता बघा कसं आहे, आज जगामध्ये काय सिद्ध झालं शेवटी, एकम सत, एकच अखेरचं आहे. विप्रा बहुधा वदंती. शहाणे लोक मात्र विविध नावाने ओळखतात. असे एक विविध पदार्थ होते ना, किती पदार्थ आहेत, नानाविध पदार्थ आहेत. अनंत वेशे अनंत रूपे देखील त्याची ज्ञानदेवांची उभी आहे. ओ अनंत वेशामध्ये अनंत रूपामध्ये ते प्रकट झालेलं आहे ना, ते आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी एकच काहीतरी आहे. हा विचार मात्र भारतीय परंपरेमध्ये अगदी उपनिषदापासून चालत आला. बघा तो तिथून चालत आला. ब्रह्मैव खलु इदम सर्व, हे सर्व ब्रह्ममयच आहे. यामध्ये एकत्वाशिवाय दुसरं काहीही नाही. आता ते एक काय, हा विचाराचा, साक्षात्काराचा, संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण एकच आहे आणि एकच आहे. आता विज्ञानाने पदार्थ विज्ञान शास्त्रामध्ये एका विशिष्ट पातळीपर्यंत तरी सिद्ध केलेलं. आज काय आहे पदार्थाचं स्वरूप काय? आता पदार्थ म्हणजे काय? माझ्या माहितीप्रमाणे माझे मित्र आहेत तिथे शाळेतले, मला वाटते आम्ही शिकत होतो त्यावेळेला 92 मूलतत्व होती, बरोबर का? केमिस्ट्रीमध्ये आम्हाला 92 मूलतत्व शिकवली जात होती. किंवा या सगळ्या पदार्थ मात्र त्या मुळाची 92 मूलतत्व आहे. आता 92 राहिले आहेत काय? आता कुठे येऊन ठेपलं ते इलेक्ट्रॉनवर येऊन ठेवलं. अहो त्या अणु परमाणूच्या केंद्राचं संशोधन होऊन आता असं सिद्ध झालं की एक न्यूट्रॉन, प्रत्येक वस्तुमात्राच्या अणूमध्ये किंवा परमाणूमध्ये एक न्यूट्रॉन केंद्रस्थानी हालचाल न करणारा, न्यूट्रल म्हणून तो न्यूट्रॉन, आणि त्याच्या भोवती प्रचंड गतीनं फिरणारा इलेक्ट्रॉन, हे त्या अणूचं स्वरूप आहे. हे मी काय माझ्या पदार्थ सांगत नाही बरं का. पदार्थ विज्ञान शास्त्राने आज अनेक पुस्तकातून जे सांगितलेलं सत्य सत्य सत्यते, ते ज्ञानदेवाला सत्य जाणीवेच्या रूपात दिसलं. या सगळ्याच्या मुळाशी ती जाणीव आहे. आता या इलेक्ट्रॉनच्या पलीकडे काय याचा शोध विज्ञान करतच आहे, ते तुमच्या लक्षात येईल. आणि विज्ञानाचा शोध संपणार नाही. का संपणार नाही? कारण कुठल्याही गोष्टीच्या मुळात गेलं की त्याच्या नंतर काय हा प्रश्न शिल्लक राहणार आहे.
इलेक्ट्रॉन शोधल्यानंतर आता इलेक्ट्रॉन कशाचा, मग इलेक्ट्रॉनची फोड चालू आहे. मग फोटॉन आणि कसली कसली नावं आहेत त्याला. आता इथे विज्ञानाचे विद्यार्थी असतील त्यांना माहित आहे की आता असे 16, 17, 80, 90 काहीतरी नवेच कण, ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन तयार होतो, असे नवे कण सिद्ध झालेले आहेत. आणि ते कण जगतच नाही, ते क्षणभर जगतात, लगेच नष्ट होतात, पुन्हा निर्माण होतात, नष्ट होतात. अशी काहीतरी पदार्थाच्या आतील कणांची, उपकणांची रचना असल्याचं म्हणजे एकत्वाचं दर्शन आजच्या पदार्थ विज्ञान शास्त्राला घडलंय. तीच गोष्ट जैवशास्त्रात घडते आहे. मायक्रोबायोलॉजी म्हणा, बायोलॉजी म्हणा, तिथे सुद्धा संशोधनाचं सगळं केंद्र पुन्हा असं सरकत एकत्वाकडे येत आहे. म्हणजे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये ज्ञानदेवासारख्या तत्वज्ञानात जे साक्षात्कारात जाणवत होतं ते आता विज्ञानामध्ये वैज्ञानिकांना दिसू लागलेलं आहे. त्या बाजूने अभिमान वाटावा असंही आहे, पण त्याच वेळेला दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या संदर्भामध्ये आपलं स्थान काय आहे, मी कुठे आहे, सोडून द्या, त्याचाही काही फार चिंता करण्याचा भाग नाही. तर हा जो भाग आहे की शेवटी विश्वाच्या मुळाशी काहीतरी एकच तत्व असलं पाहिजे. ते एकच तत्व ज्ञानदेवांना कसं सापडलं, विज्ञानाला लॅबोरेटरीत सापडतं. इंद्रियांनी प्रयोगातून, दुर्बीण लावून, मायक्रोस्कोप लावून असं ते तपासता येतं. पण दुसरा जो मार्ग आहे तो साक्षात्काराचा मार्ग आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये त्या सत्याचं दर्शन जे अनेकांना घडलं ते साक्षात्कारातून घडलेलं आहे. त्याला इंग्रजीमध्ये मिस्टिसिझम असा शब्द वापरतात, कारण ती गूढ अवस्था आहे. ते नेमकं काय घडतं कुणालाच सांगता आलेलं आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा आपली असमर्थता व्यक्त केलेली आहे. किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जी स्थिती, ज्या साक्षात्काराच्या अवस्थेमध्ये निवृत्तींच्या आशीर्वादाने मी आता आहे, ज्ञानदेव म्हणतात. किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जी स्थिती, कैसी देवो हाती वाचेचिया. शब्दातून, वाणीतून मी कशी वर्णन करून सांगू, हे सांगण्याच्या पलीकडचं आहे असं म्हणून आपली असमर्थता त्यांनी व्यक्त केलेल्या असं ते अगम्य, अवर्णनीय असं काहीतरी एक उच्चतर अवस्थेचं दर्शन असल्यामुळे, पण तो सत्याचा मार्ग त्यांना गवसलेला होता. प्रश्न काय पडतो, या सत्याच्या मार्गाने, या साक्षात्काराच्या मार्गाने अनेकांना भारतीय अध्यात्मामध्ये दर्शन घडलं सत्याचं. शंकराचार्यांना घडलं, त्यांना नाही घडलं असं म्हणायचं का? मध्वाचार्यांना घडलं, रामानुजाचार्यांना घडलं, अलीकडच्या काळात रमण महर्षींना घडलं, रामकृष्णांना घडलं, विवेकानंदांना घडलं. म्हणजे काळ बदलला तरी ते घडतच आहे. इतकंच नव्हे तर पाश्चात्य देशामधल्या संतांना आणि तत्वज्ञानाही घडलं. तिथल्या ऑगस्टिनला घडलं, तिथल्या जीसस क्राइस्टला घडलं, मोहम्मदाला घडलं, तिथल्या त्या सुसोला घडलं, जर्मनीतल्या त्या बोमेला घडलं. अशी नावं आज अध्यात्मशास्त्राच्या इतिहासामध्ये कोरलेली आहे की ज्यांना या साक्षात्कारामधून या सत्याचं दर्शन घडलं. ते आपल्याकडे मराठीमध्ये रामभाऊ रानडे हे नाव जर आपण ऐकलं असेल, गुरुदेव रानडे, प्रज्ञेचा पुरुष आणि साधनेतली देखील ताकद असलेला पुरुष, त्याने याच्यावर खूप ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये मिस्टिसिझम इन महाराष्ट्र या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या मिस्टिसिझम इन महाराष्ट्र या पुस्तकामध्ये जगातल्या अध्यात्मवादामध्ये ज्यांना ज्यांना साक्षात्कार झाला त्यांची नामावळी दिलेली. नुसती नामावळी दिलेली नाही का, नामावळी देता येईल, पण ती देत असताना ऑगस्टिनला झालेला साक्षात्कार आणि ज्ञानदेवांना झालेला साक्षात्कार आणि त्याच्यातून झालेलं शाब्दिक प्रगटीकरण याची तुलना केलेली आहे. नुसता वाचण्यासारखं आहे. त्या सत्यासंबंधी ज्ञानेश्वर काय म्हणतात, त्या सत्यासंबंधी ऑगस्टिन काय म्हणतो, त्या सत्यासंबंधी बोहमे काय म्हणतो, त्या संबंधी सुसो काय म्हणतो. आणि सुसो आणि तुकाराम किती जवळ येतात. बोहमे आणि रामदास, तो आमचा इग्नाशियस लॉयला नावाचा संत, तो आणि रामदास किती जवळ येतात याची फार मोठी मार्मिक तुलना केलेली आहे. म्हणजे हे हवेतलं नाहीये सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी असं म्हटलंय की ज्या अर्थी जगातल्या सगळ्या संतांना, तत्वज्ञांना हा एकच अनुभव येतो, त्या अर्थी तो खरा असला पाहिजे, ते युनिव्हर्सल ट्रुथ म्हणून स्वीकारलंच गेलं पाहिजे असा आग्रहपूर्वक आपला अभिप्राय रानडाने आपल्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. नावं देऊन, उदाहरणं देऊन, म्हणजे नुसतं वरवरचं शाब्दिक चर्चा म्हणून नाही. असे ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथामध्ये अशी तुलना करून
जगामधल्या अनेक लोकांना आलेला हा जो साक्षात्काराचा अनुभव सत्य आहे, म्हणून साक्षात्कार ही अवस्था सत्य असल्याबद्दल कुणी संशय बाळगण्याचं काही कारण नाही. साक्षात्कार आम्हाला दाखवा हो असं जर कोणी बुद्धिवादी विचारला, त्याला कसं दाखवणार? काही गोष्टी नाहीच दाखवता येत. कारण त्या साधं जीवनातला कुठलाही सुखानुभव, कुठलाही साक्षात्काराचा अनुभव सोडूनच द्या. साखर तोंडात टाकल्यानंतर मला ती गोड लागली, मला जो गोड आल्याचा अनुभव आहे तो मी तुम्हाला कसा समजावून सांगायचा? 2 तास व्याख्यान दिलं समजा मी, साखर मला गोड लागली, तर तुम्हाला कळणार आहे का? मला गोड लागली म्हणजे काय कधीही कळणार नाही. कुठलाही अनुभव शब्दामधून व्यक्त करताच येत नाही, ही साधी गोष्ट आहे. आणि सुखानुभव तर अजिबातच नाही. संगीत ऐकलं, चित्र पाहिलं, सतार ऐकली, शहनाई ऐकली, जे भावतं मनाला ते शब्दातून व्यक्त करता येतं का? बघा, नाही व्यक्त करता येत. ती देखील साक्षात्काराचीच अवस्था असते. हे आपल्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. संगीत हे त्यातल्या त्यात साक्षात्काराला जवळ जातं. म्हणजे मी विचार करताना माझ्या लक्षात येतं की संगीत ऐकताना ज्या पद्धतीने मनाची एकाग्रता होते ना, तसं चित्र पाहताना, चांगलं स्वादिष्ट जेवण जेवताना तरी होते काय? व जेवताना माझी ब्रह्मानंदी टाळी लागली असं कोण म्हणतो काय? अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो आणि काय हो त्या जेवणाने माझी ब्रह्मानंदी टाळी लागली असा अनुभव येतो काय? पण गायन कुठे ऐकलं? भीमसेनची एक तान ऐकली, लताबाईचा एक गोड स्वर, एक हरकत ऐकली, तर मनामध्ये जो एक प्रकाश उमटतो तो प्रकाशा साक्षात्कार असतो आणि त्याचं वर्णन नाही करून सांगता येत. हे नित्याच्या अनुभवातलं ज्ञानदेवांनी या सत्याच्या स्वरूपात मांडलेलं आहे. आणि मांडताना काय कमालीची काव्यात्मता, कमालीची एकाग्रता, कमालीची सूक्ष्मता, कमालीची निश्चितता, कुठेही संशय येणार नाही अशा पद्धतीनं स्पष्टपणानं ज्ञानदेवांनी मांडून ठेवलेलं आहे. ही उदाहरणं सांगितलीच मगाशी, त्या उदाहरणातून ते अशा पद्धतीनं स्पष्ट करतात की या वस्तूंच्याच प्रभेतून हे सगळं विश्व जन्मलं आणि म्हणून त्याच्याकडे निराशेच्या दृष्टीनं बघण्याचं काही कारण नाही. असा हा जो वस्तू शब्द त्यांनी वापरला, ते वस्तू तत्व हे सगळ्या विश्वाचं मूळ आहे. त्याला मग ज्ञानतत्व, ते ज्ञानमय आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म असं उपनिषद, आणि उपनिषद ही या सगळ्यांची सुरुवात आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची.